नमस्कार मित्रांनो. आज आपण 2017 सालचा जो AMUI RTOचा पेपर आहे त्याच्यामधील सॉम या सब्जेक्टचे काही क्वेश्चन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहूयात. ठीक आहे. तर एक टोटल 15 क्वेश्चन्स होते. त्या 15 क्वेश्चन्सचे आपण ॲन्सर्स पाहूयात आणि त्याचं विथ एक्सप्लेनेशन कसं आहे ते. ठीक आहे. तर सुरुवात करूयात आपण. पहिलाच क्वेश्चन आहे बघा. द न्यूट्रल ॲक्सिस of the cross section of beam is that axis at which bending stress is. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, न्यूट्रल ॲक्सिस ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ बीम. एक बीम आहे आणि त्या बीमसाठीची जी न्यूट्रल ॲक्सिस आहे. ठीक आहे. तर ती जी न्यूट्रल ॲक्सिस आहे त्याच्यासाठीचा बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू काय असेल नक्की हे आपल्याला विचारले. पर्याय दिलेले आहेत बघा 4. 0 पहिला आहे पर्याय 0, दुसरा मिनिमम, तिसरा मॅक्झिमम आणि तिसरा जो पर्याय आहे तो इन्फानाईट. ठीक आहे. असे 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. तर यातलं बरोबर जे ॲन्सर आहे ते बघा, ॲन्सर 1 नंबरचं आहे. ॲन्सर 1 0 0 हे त्याचं बरोबर ॲन्सर आहे. आता हे कसं, तर न्यूट्रल ॲक्सिस कशी असते बघा, की अशी ॲक्सिस की थ्रू विच बीम वेअर बेंडिंग स्ट्रेस इज अ 0. जिथं बेंडिंग स्ट्रेस 0 असतो. मीन्स नायदर कॉम्प्रेशन किंवा टेन्शन. हा लेयर एक असा लेयर असतो की जिथं एकतर कॉम्प्रेशन पण होत नाही आहे आणि कॉम्प्रेशन पण होत नाही आणि टेन्शन पण होत नाही बघा, आणि टेन्शन पण होत नाही आहे. ठीक आहे. असा लेयर जिथं कॉम्प्रेशन पण होत नाही आणि टेन्शन पण होत नाही, म्हणून तिथं जी काय मला बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू मिळणार आहे ती 0 असणार आहे. ठीक आहे. आता 2 नंबरचा क्वेश्चन आपण पाहूयात. 2 नंबरचा क्वेश्चन बघा काय आहे तो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ क्वार्टर सर्कल. ठीक आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, क्वार्टर सर्कल दिलेलं आहे आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेलं आहे. ऑफ रेडियस आर अबाउट एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंट्रड. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया थोडक्यात आपल्याला विचारलेला आहे क्वार्टर सर्कलचा, की ज्याची रेडियस आर आहे आणि अबाउट एक्स ॲक्सिस विचारले की जी एक्स ॲक्सिस काय आहे, सेंट्रडमधून पास होते. ठीक आहे. हे आपलं क्वार्टर सर्कल असणार आहे आणि या क्वार्टर सर्कलसाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू विचारली अबाउट एक्स ॲक्सिस, की जी एक्स ॲक्सिस काय होते रे, त्या त्या क्वार्टर सर्कलच्या जी म्हणजे सेंट्रॉइडमधून पास होते. ठीक आहे. तिथं आपल्याला ती व्हॅल्यू विचारलेली आहे. तर 4 पर्याय दिलेले आहेत बघा आपल्याला. पहिला आहे 0.055 r⁴, सेकंड आहे 0.11 r⁴, थर्ड 0.4 r⁴ आणि फोर्थ जो पर्याय आहे तो आहे बघा नन ऑफ दिस. ठीक आहे. तर याच्यातलं जे करेक्ट ॲन्सर आहे, बरोबर जे ॲन्सर आहे ते पर्याय नंबर 1 पहिला आहे बघा, 0.055 r⁴. 0.055 r⁴ हे करेक्ट ॲन्सर आहे बघा. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे मोमेंट ऑफ इनर्शियासाठी. कोणाला, तर क्वार्टर सर्कलला अबाउट इट्स सेंट्रॉइड, ज्यावेळेला एक्स ॲक्सिस त्याच्या सेंट्रॉइडमधून पास होत असेल त्यावेळेला. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे बघा, 3 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. थिन सिलेंडर सेल, एक थिन सिलेंडर सेल दिलेली आहे. ठीक आहे. ऑफ लेंथ यल, की ज्याची लेंथ आहे यल, डायमीटर आहे डायमीटर डी अँड थिकनेस टी. ठीक आहे. थिन सिलेंडर, लेंथ यल, डायमीटर डी, थिकनेस आहे टी, सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर. त्याला इंटरनल प्रेशरला तो जो काय तो सब्जेक्ट होतोय. ठीक आहे. व्हॉट इज द चेंज इन अ लेंथ, पुढं काय दिलेलं आहे त्यांनी बघा. पुढं दिलेलं आपल्याला, व्हॉट इज अ चेंज इन अ लेंथ इफ मेड अप ऑफ मटेरियल हॅव्हिंग मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी ई. तर आपल्याला विचारलं आहे का चेंज इन लेंथ त्याची काय येईल, त्या थिन सिलेंडरसाठी चेंज इन लेंथची व्हॅल्यू काय येईल. ठीक आहे. हे आपल्याला विचारलेले आहे. जर त्याची मॉड्युलस ऑफ इलेस्ट्रिसिटी ई कॅपिटल ई असेल अँड पॉयझनस रेशो म्यू. ठीक आहे. पॉयझनस रेशो आपल्याला म्यू दिलेला आहे. तर काय असेल नक्की त्याचे चेंज इन लेंथ. आपल्याला ह्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत बघा. ठीक आहे. आपण ते बघूयात कोणते आहेत ते. तर पहिला पर्याय दिला आहे बघा, पहिलाच पर्याय दिला आहे बघा, PDL डिवायडेड बाय 2TE इंटू ब्रॅकेट 1/2 मायनस म्यू. सेकंड आहे चेंज इन लेंथ इज इक्वल टू PDL डिवायडेड बाय 2TE ब्रॅकेटमध्ये 1 मायनस म्यू. तिसरा पर्याय आहे बघा, PDL डिवायडेड बाय 2TE इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. आणि चौथा पर्याय आहे नन ऑफ दिस. आता याच्यातलं जे करेक्ट जे ॲन्सर आहे ते करेक्ट ॲन्सर आहे बघा पर्याय नंबर 1,
म्हणजे चेंज इन लेंथ इज इक्वल टू पी डी एल डिवायडेड बाय 2t ई इंटू ब्रॅकेट 1/2 मायनस म्यू. आता हे कसं आलं ॲक्च्युली चेंज इन लेंथ आपल्याला फाइंड करण्या अगोदर लॉन्जिट्युडनल स्ट्रेन काय असतो ते माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे. तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेन ठीक आहे एल एस म्हणूयात आपण. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणजेच काय ई एल ठीक आहे. आणि ही जी ई एलची जी व्हॅल्यू आहे बघा ई एल इज इक्वल्स टू ई एल काय असतो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ असा फॉर्म्युला आहे. आणि त्याचाच तो स्टँडर्ड फॉर्म्युला पुढं कसा आहे बघा पी डी डिवायडेड बाय 4t ई ठीक आहे 4t ई इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाईस म्यू. हे असा बघा स्टँडर्ड तो फॉर्म्युला आहे बघा. जर आपण चेंज इन लेंथ फक्त डाव्या साईडला जर ठेवलं चेंज इन लेंथ जर आपण फक्त डाव्या साईडला ठेवलं तर हा एल काय आहे डिवाइड आहे म्हणजे तो पी डीला काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे व्हॅल्यू आपल्याला कशी मिळेल बघा पी इंटू डी इंटू एल आणि खाली आहे असंच 4t आणि ई ठीक आहे. आणि ब्रॅकेट आहे असं आहे बघा 1 मायनस 2 म्यू ठीक आहे. ब्रॅकेट आहे असं राहिलेलं आहे ठीक आहे. आता जर पुढं आपल्याला ते त्याची जी व्हॅल्यू आहे फायनल आन्सर आहे ते फाइंड करायचं असेल तर काय करावं लागेल बघा चेंज इन लेंथ आहे असं ठेवलं. आता हा जो ब्रॅकेट दिसतोय 1 मायनस 2 म्यू त्याच्यातून 2 बाहेर कॉमन काढायचा. 2 जर बाहेर काढला आपण तर काय होईल बघा 2p डी एल डिवायडेड बाय खाली 4t ई ठीक आहे. आणि ब्रॅकेटमध्ये राहणार आहे 1/2 मायनस म्यू ठीक आहे 1/2 मायनस म्यू. आता हा 2ने काय केलं आपण आता 4ला डिवाइड करणार आहे तो बे के बे बेदुने 4 म्हणजे आपल्याला फायनल आन्सर बघा मिळतं इथंच काय काय आपलं उरणार आहे फक्त पी डी एल बघा इथं आन्सरमध्ये पी डी एल डिवायडेड बाय खाली फक्त 2 राहिला 2t ई ठीक आहे. आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा 2 बाहेर काढल्यामुळे 1/2 मायनस म्यू. सो दिस इज द फायनल आन्सर. 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा फायनल आन्सर बघा पर्याय नंबर 1 आहे ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. पुढचा क्वेश्चन बघा आपल्याला काय दिला आहे हां पुढचा क्वेश्चन त्यांनी असा दिलेला आहे अँगल बिटवीन मेजर प्रिन्सिपल प्लेन अँड मायनर प्रिन्सिपल प्लेन फॉर स्ट्रेंज्ड बॉडी ठीक आहे. आता स्ट्रेंज्ड बॉडी म्हणजे कसली रे जी बॉडीचं स्ट्रेन झालेलं आहे ठीक आहे डिफॉर्मेशन झालेलं आहे अशी बॉडी की ज्याचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे अँगल फाइंड करायचं आहे. अँगल बिटवीन मेजर प्रिन्सिपल प्लेन आणि मायनर प्रिन्सिपल प्लेन असे 2 प्लेन आहेत त्या दोघांमधला तो आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे ठीक आहे. तर हा जो अँगल आहे 4 पर्याय दिलेले आहेत बघा. पहिला आहे 45 डिग्री सेकंड 30 डिग्री थर्ड आहे 60 डिग्री आणि फोर्थ आहे 90 डिग्री ठीक आहे. तर याच्यातलं जे करेक्ट आन्सर आहे बघा पर्याय नंबर 4 90 डिग्री हे करेक्ट आन्सर आहे. आता हे कसं तर ॲक्च्युली अँगल बिटवीन मेजर प्रिन्सिपल प्लेन आणि मायनर प्रिन्सिपल प्लेन स्ट्रेन बॉडीसाठी 90 डिग्री असतो स्टँडर्ड व्हॅल्यू ठीक आहे. म्हणजेच आता हा जो प्लेन कोणाला म्हणायचं ठीक आहे प्रिन्सिपल प्लेन कोणाला म्हणायचं की असा प्लेन असतो की दोज प्लेन ऑन विच नॉर्मल स्ट्रेसेस ॲक्टेड आर जिथं नॉर्मल स्ट्रेसेस ॲक्ट होतात ना असा प्लेन म्हणजे त्याला प्रिन्सिपल प्लेन म्हणतो आपण. आणि त्या प्लेनवरती शिअर स्ट्रेस जो असतो ना टाऊ आपण म्हणतो त्याला शिअर स्ट्रेस टाऊ त्या टाऊची व्हॅल्यू 0 असते. त्या प्लेनवरती शिअर स्ट्रेस टाऊची व्हॅल्यू 0 असते. आणि अँगल जो असतो तो मेजर आणि मायनरमध्ये मेजर प्रिन्सिपल प्लेन आणि मायनर प्लेन हा समजा आपण मेजर म्हटलं आणि हा मायनर जर म्हटलं तर हा जो अँगल असतो तो असतो 90 डिग्री म्हणजे ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे इट इज अ 90 डिग्री ठीक आहे. पुढचा पर्याय बघूयात आपण आता. पुढचा प्रॉब्लेम बघूयात आपण. हां नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन काय दिला आहे बघा अ स्टील प्लेट एक स्टील प्लेट दिलेली अ स्टील प्लेट इज बेंट इनटू सर्क्युलर आर्क ठीक आहे. एक स्टीलची प्लेट दिलेली आणि ती काय केलेली सर्क्युलर आर्कमध्ये बेंट केलेली ठीक आहे ऑफ रेडियस आर म्हणजे आपल्याला रेडियस त्याचे आर कॅपिटल आर म्हणूयात आपण त्याला कॅपिटल आर इज इक्वल टू 10 दिलेले आपल्याला ठीक आहे 10 मीटरमध्ये दिलेले. इफ प्लेट सेक्शन बी 120 mm 120 mm वाईड म्हणजे ती जी प्लेट आहे ना ती प्लेट किती 120 mm वाईड आहे ठीक आहे 120 mm वाईड आहे आणि 20 mm थिक त्याची जी थिकनेस आहे ती 20 mm आहे म्हणजे त्याची हाईट जी आहे ती टोटल 20 mm दिलेली आपल्याला ठीक आहे इट इज 20 mm
ठीक आहे. द मॅक्झिमम स्ट्रेस इंड्युस्ड विल बी, तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, मॅक्झिमम स्ट्रेस काय येईल तो फाइंड करायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत बघा. 400 न्यूटन पर एम एम स्क्वेअर, 200 न्यूटन पर एम एम स्क्वेअर, 100 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि 150 न्यूटन पर एम एम स्क्वेअर, असे 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला ईची जी व्हॅल्यू दिलेली इलॅस्टिसिटीची ती बघा दिलेली 2 × 10⁵ न्यूटन पर एम एम स्क्वेअर, म्हणजे ईची जे व्हॅल्यू दिली आपल्याला न्यूटन पर एम एम स्क्वेअर दिलेली, ठीक आहे. आणि आर जो आपल्याला रेडियस जी दिलेली ती मीटरमध्ये दिलेली, त्यामुळे आपण आर तो काय करूयात कन्वर्ट मीटरचा एम एममध्ये कन्वर्ट करूयात, कारण की सगळे डायमेन्शन्स आपण सेम ठेवूयात, ठीक आहे. सो आर किती दिला 10 मीटर, सो 10 मीटरचं आपल्याला एम एममध्ये करायचं म्हणल्यावरती काय होईल 10 × 10⁵ एम एम, ठीक आहे. हे आपल्याला आरची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे मीटरचं आपण एम एममध्ये कन्वर्ट केलेले, कारण की 1 मीटर म्हणजे 1000 एम एम असतं, ठीक आहे. आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात बघा. ॲक्च्युली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला इल्युरस इक्वेशन लागतं बघा, फ्लेक्झरल फॉर्म्युला आपण त्याला म्हणतो. आणि हा जो फ्लेक्झरल फॉर्म्युला जो आहे तो असा आहे बघा, सिग्मा डिवायडेड बाय वाय इज इक्वल्स टू ई बाय आर, ठीक आहे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, फ्लेक्झरल फॉर्म्युला आपण याला म्हणतो. तर आपल्याला फक्त सिग्मा फाइंड करायचा आहे, ठीक आहे. मग सिग्मा इक्वल टू काय होईल बघा बरं, सिग्मा इज इक्वल्स टू ई इंटू वाय, ठीक आहे. हा वाय डिवाइड होता तो ईला मल्टिप्लाय झाला, सिग्मा इक्वल्स टू आपण सिग्माच्या फॉर्ममध्ये लिहितोय डिवायडेड बाय आर, ठीक आहे. आता आपल्याला काय काय व्हॅल्यू माहिती आहे त्याच्यात, ई माहिती आहे, ईची व्हॅल्यू दिली आपल्याला 2 × 10⁵. वाय कसा फाइंड करणार, वाय म्हणजे काय आहे बघा, हे डिस्टन्स ऑफ लेअर फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस, ही जी मधून जाणारे न्यूट्रल ॲक्सिस आहे ना, त्या न्यूट्रल ॲक्सिसपासून जो लेअर आहे खालचा तिथंपर्यंतचं डिस्टन्स, म्हणजे टोटल डिस्टन्स हाईट किती रे त्या प्लेटसाठीची 20 mm आहे. म्हणजे वायचं जे डिस्टन्स येतं ते 20च्या निम्म येतं, 20च्या निम्म, म्हणजे ते वाय इज इक्वल्स टू आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे, सो वाय इक्वल टू आपल्याला ती 20 डिवायडेड बाय 2, ठीक आहे. जे काय हाईट आहे टोटल जी काय डेप्थ आहे त्याच्या निम्म असतं ते, इट इज 10, ठीक आहे, 10 mm. आणि हे जे काही व्हॅल्यू मला मिळणार ती एम एममध्ये, ठीक आहे. म्हणजे ई माहीत झाला मला, वाय माहीत झाला, आणि आर आपल्याला दिलेलं आहे 10 मीटर, त्याचं आपण एम एममध्ये केलेलं 10 × 10⁵, ठीक आहे. सो आपण जर पाहायला गेलं तर ह्याचा ॲन्सर बघा असं येईल, आपण ॲन्सर बघूयात. सो सिग्मा इज इक्वल्स टू ईची व्हॅल्यू बघा किती दिलेली आपल्याला, 2 × 10⁵ इंटू वाय किती दिल आपल्याला फाइंड केलेलं आपण आता 10, ठीक आहे. आणि होल डिवायडेड बाय आरची व्हॅल्यू आहे बघा 10 × 10⁵, ठीक आहे. आता हे सगळं सॉल्व्ह करूयात आपण, आपल्याला फायनल ॲन्सर मिळून जाईल ना. हे सगळं फायनल आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला ॲन्सर असं मिळेल 10 कॅन्सल झालेलं आहे बघा, इथं 10⁵ आणि इथं 10⁵ आहे, म्हणजे इथं फक्त 10⁵ राहणार आहे, ठीक आहे. हा 10⁵ आहे, तर 10⁵ आहे, ठीक आहे. मग 10⁵ ला 10⁵ जर आपण डिवाइड केलं तर ते फक्त किती राहणार आहे बघा, 10⁵ राहणार आहे फक्त, म्हणजे किती राहणार आहे, हे 2 ऑलरेडी आहे असं, ठीक आहे. आणि इथं फक्त 10⁵ राहिलं, म्हणजे 10⁵ म्हणजे किती रे 100, सो 100 × 2 इट इज 200. सो मला फायनल ॲन्सर मिळालेलं आहे बघा, माझं फायनल ॲन्सर जे आहे ते 200 आहे, ठीक आहे. सो 200 इट इज माय फायनल ॲन्सर. फायनल ॲन्सर किती 200 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे बघा, ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम बघूयात आपण, पुढचा जो क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे. तर क्वेश्चन काय आहे बघा, द रेशो ऑफ क्रिटिकल लोड ऑफ अ कॉलम्स, ठीक आहे. द रेशो ऑफ क्रिटिकल लोड्स ऑफ अ कॉलम ऑफ सेम डायमेन्शन, ठीक आहे, अँड सेम मटेरियल. सेम डायमेन्शन आणि सेम मटेरियलसाठी क्रिटिकल लोड जो आहे त्याचा आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे थोडक्यात. पण कंडिशन पुढे त्यांनी दिलेली आहे बघा, 1 इज अ फिक्स्ड ॲट बोथ एंड, ठीक आहे. 1 काय केलेलं आहे, 1 हा फिक्स आहे बोथ एंडला, ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही एंड फिक्स आहेत, ही पहिली कंडिशन झाली. आणि दुसरी काय, अँड अदर इज अ फिक्स्ड ॲट 1 एंड आणि हिंज्ड ॲट अदर एंड, म्हणजे एक काय केलेलं आहे फिक्स केलेलं आहे आणि दुसरं काय आहे, दुसरं फक्त हिंज केलेलं आहे, ठीक आहे. हा हिंज सपोर्ट आहे, म्हणजे अशा 2 कंडिशन दिलेल्या आहेत आणि त्या दोन्ही कंडिशनसाठीचा मला क्रिटिकल लोडचा जो काय रेशो येणार आहे तो फाइंड करायचा आहे, ठीक आहे. तर आपण बघूयात तो कसा येतोय ते, ठीक आहे. पहिली जर आपण कंडिशन घेतली, पहिल्या कंडिशननुसार जो माझा क्रिटिकल लोडचा फॉर्म्युला येतोय PC1 म्हणूयात आपण. कुठली कंडिशन, 1 एंड इज फिक्स्ड ॲट बोथ एंड्स, ठीक आहे. 1 इज फिक्स्ड ॲट बोथ एंड्स. जर बोथ एंड्सला जर फिक्स्ड असेल म्हणजे पहिली कंडिशन, तर त्याच्यासाठीचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बघा 4
पाय स्क्वेअर ई आय डिवायडेड बाय एल स्क्वेअर. ठीक आहे, डिवायडेड बाय एल स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे, डिवायडेड बाय एल स्क्वेअर. आणि दुसऱ्या कंडिशननुसार दुसरी कंडिशन काय आहे, एक फिक्स्ड एंड आहे आणि दुसरं हिंज आहे. तर त्याच्यासाठीचा बघा फॉर्म्युला येणार आहे PC2 म्हणूयात आपण त्याला. त्याच्यासाठीचा फॉर्म्युला स्टँडर्ड आहे बघा 2 पाय स्क्वेअर ई आय डिवायडेड बाय एल स्क्वेअर. ठीक आहे, डिवायडेड बाय एल स्क्वेअर, एलचा स्क्वेअर. ठीक आहे, आता आपल्याला ह्या दोघांचा रेशो विचारला आहे, मग आपण काय 1ला 2ने डिवाइड करूयात. 1ला 2ने डिवाइड करूयात. डिवाइड जर केलं तर बघा काय होईल, पाय स्क्वेअर कॅन्सल, ई कॅन्सल, आय कॅन्सल होईल, खालचा एल स्क्वेअर कॅन्सल होईल. म्हणजे फक्त काय राहणार आहे, 4 डिवायडेड बाय 2 फक्त राहणार. आणि 4 डिवायडेड बाय 2 तुम्हाला माहिती किती येतं ते, 4 डिवायडेड बाय 2 इट इज 2. सो फायनल आन्सर जे आहे ह्याचं ते येणार आहे पर्याय नंबर 2 2. ठीक आहे, 4 पर्याय दिले ते बघा, स्क्वेअर रूट ऑफ 2, सेकंड 2, थर्ड होता 0.5 आणि फोर्थ होता 4. ठीक आहे, तर त्यातलं करेक्ट आन्सर आहे पर्याय नंबर 2 2. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ हॉलो रेक्टेंग्युलर सेक्शन हॅव्हिंग आउटर डेप्थ D अँड ब्रेथ B. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड करायचं आहे हॉलो रेक्टेंग्युलर सेक्शनसाठी. ठीक आहे, हॉलो रेक्टेंग्युलर सेक्शन कसं असतं तुम्हाला माहिती आहे. सो दिस इज हॅलो रेक्टेंग्युलर सेक्शन. आणि हॅलो रेक्टेंग्युलर सेक्शनचं काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला, डेप्थ दिलेली आहे D आणि ब्रीथ दिलेली आहे B. ठीक आहे, तर ब्रीथ आहे त्याची B आणि डेप्थ आहे D. अँड डायमेन्शन्स ऑफ इनर रेक्टँगल आर. आणि इनर आतला जो रेक्टँगल आहे ना, त्या आतल्या रेक्टँगलचे डायमेन्शन दिलेले आहे डेप्थ D आणि विड्थ आहे B. अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रोइड. ठीक आहे, तर मला ह्याच्यासाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल तो फाइंड करायचा. ठीक आहे, तर त्याला आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत बघा, BD³/12, सेकंड BD³/12, स्मॉल BD³/12, थर्ड आहे बघा कॅपिटल BD³ मायनस स्मॉल BD³ डिवायडेड बाय 12 आणि फोर्थ आहे BD स्क्वेअर मायनस स्मॉल BD स्क्वेअर डिवायडेड बाय 12. ठीक आहे, आता हे आपल्याला हॅलो रेक्टँगलसाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. आणि याच्यासाठी जो स्टँडर्ड जी व्हॅल्यू आहे बघा, ह्याच्यासाठी जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर त्याच्यासाठी स्टँडर्ड व्हॅल्यू आहे बघा BD³ डिवायडेड बाय 12 मायनस स्मॉल BD³ डिवायडेड बाय 12. म्हणजे मोठ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस छोट्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. 12 दोघांचा पण बेस जो आहे, डिनॉमिनेटर जो आहे, छेद जो आहे तो कॉमन आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय लिहिणार आहे, कॅपिटल BD³ मायनस स्मॉल BD³ डिवायडेड बाय 12. ठीक आहे, म्हणजे याचं जे करेक्ट जे आन्सर आहे ना, ते करेक्ट आन्सर आहे बघा पर्याय नंबर 3, BD³ मायनस स्मॉल BD³ डिवायडेड बाय 12. दिस इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, आता पुढचा बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 8. द रेशो ऑफ लार्जेस्ट लोड इन अ टेस्ट टू ओरिजिनल क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ टेस्ट. हा जो रेशो काय आहे तो काय येईल असं विचारलं आहे त्यांनी. 4 पर्याय दिलेले आहेत. म्हणजे कुठला रेशो, लार्जेस्ट लोड इन टेस्ट टू ओरिजिनल क्रॉस सेक्शनल एरिया. 4 पर्याय दिलेले आहेत बघा, इलॅस्टिक युनिट, यील्ड स्ट्रेस, अल्टिमेट स्ट्रेस आणि ब्रेकिंग स्ट्रेस. ठीक आहे, आणि ब्रेकिंग स्ट्रेस असे 4 आपल्याला जे काय आहे ते पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन्स दिलेले आहेत. तर याच्यातलं जे करेक्ट आन्सर जे आहे ना, ते करेक्ट आन्सर आहे बघा अल्टिमेट स्ट्रेस. तर अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय असतो, जो अल्टिमेट स्ट्रेस म्हणजेच काय असतो, तर मॅक्झिमम जो काय लार्जेस्ट लोड आहे ना, लार्जेस्ट लोड डिवायडेड बाय जो काय ओरिजिनल क्रॉस सेक्शनल जो काय एरिया आहे, हा रेशो म्हणजेच काय असतो, तर अल्टिमेट स्ट्रेस. सो याचं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय नंबर 3. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, पुढचा क्वेश्चन आहे द शियर फोर्स डायग्राम ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, सिम्पली सपोर्टेड बीम दिलेलं आहे. ठीक आहे, सो दिस इज सिम्पली सपोर्टेड बीम. मी एक ड्रॉ करतो, ए बी हा सिम्पली सपोर्टेड बीम ड्रॉ करतो, ए, दिस इज बी. सो हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ठीक आहे, रिॲक्शन इथं RA येणार आहे, इथं रिॲक्शन RB येणार आहे. ठीक आहे, तर शियर फोर्स डायग्राम मला फाइंड करायची कोणासाठी, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आणि तो काय कॅरी करतोय, हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड कॅरी करतोय. ठीक आहे, आणि तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड किती, W पर युनिट लेंथ. ठीक आहे,
डब्ल्यू पर युनिट लेंथ हा जो काय युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे, ठीक आहे, आणि हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. तर त्याच्यासाठी शिअर फोर्स डायग्राम काय येईल हे विचारलेले, 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे बघा 1 राईट अँगल्ड ट्रायंगल, दुसरा आहे 2 राईट अँगल्ड ट्रायंगल, थर्ड आहे 1 इक्विलॅटरल ट्रायंगल आणि फोर्थ आहे 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स. तर याच्यामधलं जे करेक्ट जे आन्सर आहे ना ते आहे बघा 2 राईट अँगल ट्रायंगल्स, म्हणजे पर्याय नंबर 2 2 राईट अँगल ट्रायंगल. जर आपल्याला याची शिअर फोर्स डायग्राम जर काढायची म्हणली तर ती शिअर फोर्स डायग्राम बघा अशी येते, ठीक आहे. ही शिअर फोर्स डायग्राम येते, हिअर पॉझिटिव्ह, हिअर निगेटिव्ह, ठीक आहे. सो दिस इज द शिअर फोर्स डायग्राम. हिअर डब्ल्यू एल डिवायडेड बाय 2, हिअर डब्ल्यू एल डिवायडेड बाय 2, ठीक आहे. म्हणजे आपल्याला जर शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करायची असेल, सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल, तर ते कशी येते, 2 राईट अँगल ट्रायंगल येते. म्हणजे आपण जर बघितलं इथे एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि इथे एक आहे, म्हणून पर्याय नंबर 2 हा बरोबर पर्याय आहे, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण, क्वेश्चन नंबर 10. आता क्वेश्चन काय आहे बघा, द स्ट्रेस ॲट विच द एक्सटेन्शन्स ऑफ द मटेरियल टेक प्लेस कन्सिडरेबली ॲज कम्पेअर टू द इन्क्रीज इन अ लोड इज कॉल्ड. मग आपल्याला काय फाइंड करायचं, स्ट्रेस फाइंड करायचं आहे. ॲट विच एक्सटेन्शन ऑफ मटेरियल, द स्ट्रेस ॲट विच एक्सटेन्शन ऑफ मटेरियल टेक प्लेस, ठीक आहे. आपण जर इथं डायग्राम बघितली, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनची जर डायग्राम बघितली तर आपल्या डायग्राम माहिती ती अशी येते, स्ट्रेट लाईन, ठीक आहे. अशी लाईन येते आणि इथला जो पॉईंट असतो तो आपल्याला माहिती आहे इल्ड, ठीक आहे. हा जो असतो इल्ड पॉईंट असतो, ठीक आहे. दिस इज अन इल्ड पॉईंट. सो स्ट्रेस आपल्याला काय, स्ट्रेस ॲट विच एक्सटेन्शन ऑफ मटेरियल, मटेरियलचं एक्सटेन्शन होते, टेक प्लेस कन्सिडरेबली ॲज कम्पेअर टू द इन्क्रीज इन लोड, ठीक आहे. इन्क्रीज इन लोडला जर आपण ते कन्सिडर केलं तर काय येईल त्यांनी ते विचारले. तर पहिला आहे इलॅस्टिक लिमिट, ते इलॅस्टिक लिमिट आहे का. सेकंड आहे इल्ड पॉईंट, थर्ड आहे अल्टिमेट पॉईंट आणि फोर्थ आहे ब्रेकिंग पॉईंट, ठीक आहे. तर यातला करेक्ट जे आन्सर आहे ते बघा पर्याय नंबर 2 इल्ड पॉईंट, ठीक आहे. हा जो आहे इथं तो इल्ड पॉईंट असतो, ठीक आहे. त्यामुळे त्याचं करेक्ट जे आन्सर आहे ते इल्ड पॉईंट आहे, ठीक आहे. पुढचा बघूयात क्वेश्चन आपण, क्वेश्चन नंबर 11. तर क्वेश्चन काय आहे बघा, द शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ओव्हर अ बीम क्रॉस सेक्शन इज शोन इन अ फिगर. द बीम इज, तर आपल्याला काय केलेलं, शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम दिलेली त्यांनी ओव्हर बीम क्रॉस सेक्शन, बीमच्या क्रॉस सेक्शनसाठी. तर ती नक्की कोणासाठी येईल ते त्यांनी विचारलेले. 4 पर्याय आहेत बघा, इक्वल फ्लेंज आय सेक्शन आहे, दुसरा अनइक्वल फ्लेंज आय सेक्शन आहे, थर्ड सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, फोर्थ आहे टी सेक्शन, ठीक आहे. तर याच्यातलं जे करेक्ट जे आन्सर आहे बघा, ते करेक्ट आन्सर आहे अनइक्वल फ्लेंज आय सेक्शन जे आहे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. तर अनइक्वल फ्लेंज आय सेक्शनसाठी जी आहे ती ही शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम येणार आहे, ठीक आहे. पुढचा जर क्वेश्चन आपण बघितला, क्वेश्चन नंबर 12 जो आलेला तो आहे, द रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस ई, शिअर मॉड्युलस जी अँड बल्क मॉड्युलस के इज. म्हणजे थोडक्यात ई, जी आणि के मधलं आपल्याला रिलेशन फाइंड करायचे आणि त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत बघा. पहिला आहे 3kg डिवायडेड बाय 3k प्लस जी, दुसरा आहे 6kg डिवायडेड बाय 3k प्लस जी, तिसरा आहे 9kg डिवायडेड बाय 3k प्लस जी आणि लास्ट आहे 12kg डिवायडेड बाय 3k प्लस जी. असे 4 पर्याय दिले आहेत. तर त्याच्यातलं करेक्ट जे आन्सर आहे ते करेक्ट आन्सर आहे बघा 9 ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे बघा. तिघांचं रिलेशन जर आपण कम्पेअर केलं तर ती कम्पेअर करून स्टँडर्ड व्हॅल्यू येते 9kg डिवायडेड बाय 3k प्लस जी. हे करेक्ट आन्सर आहे बघा त्याच्यातलं, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 काय आहे, व्हॉट इज द शेप ऑफ शिअरिंग स्ट्रेस, ठीक आहे. व्हॉट इज द शेप ऑफ शिअरिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन अक्रॉस रेक्टेंग्युलर क्रॉस सेक्शन बीम, ठीक आहे. तर रेक्टेंग्युलर क्रॉस सेक्शन बीम असा आहे बघा. तर ह्या रेक्टेंग्युलर क्रॉस सेक्शन बीमसाठी शेप नक्की शिअर स्ट्रेसचा कसा येईल ते त्यांनी विचारलेले आहे. त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत, ट्रायंग्युलर, पॅराबॉलिक, रेक्टेंग्युलर आणि चौथा जो आहे तो कॉम्बिनेशन ऑफ रेक्टेंग्युलर अँड पॅराबॉलिक. तर याच्यातलं जे करेक्ट जे आन्सर आहे ते पॅराबॉलिक आहे, पर्याय नंबर 2, ठीक आहे. पॅराबॉलिक हा शेप आपल्याला मिळतो रेक्टेंग्युलर क्रॉस सेक्शनसाठी. तो कसा येतो बघा, हा रेक्टेंग्युलर आपण इथं ड्रॉ केलेला आहे आणि त्याच्यासाठी जी शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे ती अशी येते, म्हणजे ती पॅराबॉलिक येते, ठीक आहे. ती जी डायग्राम येते ती पॅराबॉलिक येते. सो पर्याय नंबर 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 14 बघूयात आपण काय आहे तो. क्वेश्चन नंबर 14 आहे, अ बीम हॅज अ ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शन. बीम आहे की ज्याचा ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शन आहे, हॅव्हिंग बेस बी आहे, त्याची अल्टिट्यूड आहे h, हाईट आहे h,
इफ सेक्शन ऑफ अ बीम इज सब्जेक्टेड टू शिअर फोर्स, जर तो शिअर फोर्सला सब्जेक्ट जर झाला, एफ शिअर फोर्स किती आहे एफ, द शिअर स्ट्रेस ॲट लेवल ऑफ न्यूट्रल ॲक्सिस, तर शिअर स्ट्रेस ॲट अ लेवल ऑफ न्यूट्रल ॲक्सिस इन क्रॉस सेक्शन कशी येईल ती गिवन बाय, तर ती कशी येईल असे आपल्याला चार पर्याय विचारलेले आहेत. तर ते चार पर्याय कसे आहेत, 4F डिवायडेड बाय 3BH, 3F डिवायडेड बाय 4BH, तिसरा आहे 8F डिवायडेड बाय 3BH, आणि चौथा जो पर्याय आहे तो आहे 3F डिवायडेड बाय 8BH. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे बघा, हा जर ट्रँग्युलर सेक्शन आहे असेल, ज्याचा बेस बी आहे, हाईट एच आहे, आणि तो जर शिअर फोर्स एफला जर सब्जेक्ट होत असेल, तर शिअर स्ट्रेस न्यूट्रल ॲक्सिसला जे आहे आपल्याला त्याच्या क्रॉस सेक्शननुसार ती काय मिळणार आहे, तर तो आपल्याला मिळणार आहे 8F डिवायडेड बाय 3BH ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे बघा. सो हे पर्याय नंबर 3 आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात शेवटचा क्वेश्चन जो आलेला AMUI RTO 2017च्या एक्झामसाठी सॉमसाठी, तो बघूयात आपण. क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम शिअर स्ट्रेस टू ॲव्हरेज शिअर स्ट्रेस इन अ बीम ऑफ अ सर्क्युलर सेक्शन. ठीक आहे. एक सर्क्युलर सेक्शनचा बीम आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला काय फाइंड करायचं आहे, मॅक्झिमम म्हणजे टाऊ मॅक्स शिअर स्ट्रेस विचारला आहे ना. सो टाऊ मॅक्स, सो व्हॉट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम शिअर स्ट्रेस टाऊ मॅक्स डिवायडेड बाय ॲव्हरेज शिअर स्ट्रेस, सो टाऊ ॲव्हरेज. ठीक आहे. हा रेशो आपल्याला विचारला आहे. ठीक आहे. तर स्टँडर्ड जो रेशो असतो ह्या दोघांचा, टाऊ मॅक्स अपॉन टाऊ ॲव्हरेज सर्क्युलर क्रॉस सेक्शनसाठी, तर तो असतो 4 डिवायडेड बाय 3. ठीक आहे. तर 4ला जर आपण 3ने जर डिवाइड केलं, तर ते आपल्याला काय मिळणार आहे, 4 डिवायडेड बाय 3 इट इज 1.33. सो आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय नंबर 3 असणार आहे, 1.33. चार पर्याय दिले ते बघा, 1.5, 2, 1.33 आणि 2.5. त्याच्यातलं करेक्ट आन्सर येणार आहे 1.33. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.